नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती आहे सध्याची सुरू आहे. तर त्याच्यामध्ये जर बघाल तर वयवाढ संदर्भात विद्यार्थ्यांनी विविध स्तरावरती प्रयत्न केलेले आहेत. 2 वर्षापासून जाहिरात नाही आहे त्यामुळं. तर त्याच्या संदर्भात राजकीय प्रयत्न केलेले आहेत. आता सध्या विद्यार्थ्यांकडे शेवटचा पर्याय म्हणजे न्यायिक प्रयत्न करणे, न्यायालयात जाऊन. तर त्यासाठी विद्यार्थी काय केले, की मॅटमध्ये केस टाकली होती. तर मॅटमध्ये सगळ्यात पहिली जी तारीख होती ती 8 तारखेला दिली होती. सगळ्यात पहिली जी डेट होती ती. आणि त्याच्यानुसार बघाल तुम्ही तर आता मी 8 तारखेला दाखवलं आणि आज एक हिअरिंग होती त्याचीही तुम्हाला माहिती देईल. पहिले 8 तारखेला दाखवेल. याच्यानुसार बघा ही जी आहे तर मिसलेनियस ॲप्लिकेशन 228/2024 इन ओरिजिनल ॲप्लिकेशन 463/2024. आता हे सारखी ॲप्लिकेशन आता याच्यात सगळं सांगेल, की जे मिसलेनियस ॲप्लिकेशन आहे ते सारखे ॲप्लिकेशन आहे. त्यामुळे काय केलं होतं, की यांना कंबाइनली हे केलेलं आहे. एकच ॲप्लिकेशन केलेलं आहे. तिथे वरती ते सांगितलेलं आहे. आणि याच्यानुसार जर बघितलं तर जे विद्यार्थ्याकडून हे आहेत ॲडव्होकेट ते एस-एस डेरे आहेत आणि त्याच्यानंतरनं जे सी-पी-ओ आहेत ते आहेत लर्न द सी-पी-ओ फॉर हे एस-पी मंचेकर आहेत. आता याच्यानुसार जर सांगितलं तर त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी, की ॲप्लिकंट हू आर ॲस्पायरिंग टू बी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, बॅट्समन, आर्म्ड पोलीस, एस-आर-पी-एफसाठी जेल कॉन्स्टेबल डेटेड ही डेट दिलेली आहे. त्याच्यानंतरनं अलाऊ करा असं म्हणता येते कधी फॉर कारण की 2 वर्षाची परीक्षा झाली नाही त्यामुळे काय केलं, की त्यांनी अलाऊ करा म्हणतायत एजसाठी. तर त्यामुळं हे केलेलं आहे. तर त्याची एक शॉर्ट ऑर्डर हे करण्यात होती 12 तारखेला. ओके. म्हणजे आजच्या तारखेला 12 तारखेला कारण की शॉर्ट ऑर्डर काढावी अशी हे केलं. तर तेच बघूयात की एक्झॅक्टली काय झालेलं आहे ते. तर 12 तारखेची आजची आता दिसली आहे आत्ताच हे केलेलं आहे, अपडेट केलेलं आहे. त्यामुळे लगेच घेऊन आलो मी तुमच्यासाठी. तर बघा 12 तारखेला काय झालं, तर 12 तारखेला हीच आहे ओरिजिनल ॲप्लिकेशन 463 जे की आता आपणच बघितलं होते 463 ओके 463/2024. आता याच्यानुसारच बघा हे डिव्हिजनल बेंच 2 लिहिलेलं आहे इथे. डेट आहे. एस-एम दाभाडे अँड अदर्स वर्सेस हे ॲप्लिकंट आहेत वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स रिस्पॉन्डंट आहे ते. त्याच्यात जे एस-एस डेरे आहेत ते आहेत वकील आहेत विद्यार्थीकडून आणि आणि एस-पी मंचेकर आहेत हे आहेत ते चीफ प्रेझेंटिंग द ऑफिसर आहेत ओके सी-पी-ओ जे म्हणतात त्याला. हे आहे ते फॉर द रिस्पॉन्डंट आहेत. आता याच्यानुसार जर बघितलं तर शॉर्ट ऑर्डर परत काढायची 15 तारखेला अंडर द कॅप्शन ऑफ अर्जंट ॲडमिशनसाठी काढायची की शॉर्ट म्हणजे आता काय करणार की परत 15 तारखेला एक शॉर्ट नोटीस काढता येणार आहे. आता ही एक महत्त्वाची माहिती होती. ओके. त्यालाच 15 तारखेला त्याला पुढे ढकललेली आहे. आता अजून बघतो 463 अंडर आहे का काही? एकच आहे 463 ची. ओके. तर काय नाही फक्त 15 तारखेला हे दिलेली आहे शॉर्ट ऑर्डर काढण्यासाठी हे दिलेले आहे अंडर द कॅप्शन ऑफ अर्जंट ॲडमिशन संदर्भात एक काय केलं की शॉर्ट नोटीस काढते यांना. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.